हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव प्रसाद सिंह दाते। माझं उपासना केंद्र ठाकुर्ली। मी बापूंकडे 2000 सालापासून येतोय। बापूंचे असंख्य अनुभव या आयुष्यामध्ये घडलेले आहेत, त्याच्यामुळेच माझं आयुष्य घडलंय असं मला वाटतं। कारण मी आता जो अनुभव सांगणार आहे तो लॉकडाऊनमध्ये 2020 साली जो मला आलेला अनुभव आहे तो मी आता सांगणार आहे। 2020 साली जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं त्यावेळी आमचं पूर्ण ऑफिस बंद झालं आणि मी आर्किटेक्चरल कंपनीमध्ये तेव्हा जॉब करत होतो। त्यामुळे साईट चालू असल्यामुळे आम्हाला ऑनलाईन किंवा वर्क फ्रॉम होम हा प्रकार काहीच नव्हता, कारण सगळ्या साईट्स बंद होत्या। सगळे लेबर जे होते त्यांना गावी पाठवलं होतं, त्याच्यामुळे मला वर्क फ्रॉम होम हा प्रकार काही नव्हता। त्याच्यामुळे मी बापूंना सांगत होतो मला आता म्हणजे थोडीशी भीती वाटत होती जॉब जातोय की काय, पण मी कंटिन्यू बापूंना सांगत होतो बापू जे काय होईल ते तुझ्या जे मनात असेल तेच होईल, हे कंटिन्यू रोज। आणि त्यानंतर हळूहळू उपासना ऑनलाईन उपासना सुरू झाली। त्या आम्ही संध्याकाळी ऑनलाईन उपासना रोज नित्य नियमाने करत होतो। पण जून महिन्यामध्ये 20 जूनला मला माझ्या ऑफिसमधून फोन आला की प्रसाद म्हणजे माझ्या ऑफिसमधून एचआरने मला कॉल केला की जे आम्ही ऑफिसमधून आपण असं ठरवलंय की काही लोकांना आपण कमी करतोय, कारण आता आपल्याला लॉकडाऊन कधी उघडेल काय ते माहिती नाही, त्याच्यामुळे आपण काही लोकांना आपण या ऑफिसमधनं कमी करतोय। तर त्या लिस्टमध्ये तुझं नाव आहे, आम्ही फक्त तुला इन्फॉर्म करण्यासाठी फोन केलाय। मी म्हटलं ठीक आहे। फोन ठेवला। मी थोडासा हडबडलो होतो, कारण मला होम लोनचा EMI मी 15,000 रुपये भरतो। माझं सगळं घरी कमावता मी एकटाच होतो, कारण जस्ट माझ्या बायकोने तिचा जॉब सोडला होता, त्याच्यामुळे सगळं एकदम काही दिसत नव्हतं डोळ्यासमोर। मी फक्त बापूंच्या फोटोसमोर उभा राहिलो। बापूंना सांगितलं जे काय आता याच्या पुढे होईल ते फक्त तुझ्या इच्छेनेच होईल, जसं तू घडवशील तसंच घडेल। आणि त्याच्यानंतर मी बापूंना सगळं सांगितल्यानंतर मी म्हटलं आता ठीक आहे, आपण काही ना काहीतरी करूया। काहीच सुचत नव्हतं, काहीही कळत नव्हतं की काय करायचं काय नाही करायचं। तेवढ्यात छोटं मला असं वाटलं की कुठेतरी SSCPL आपलं जे संस्थेचं आहे ते मी चालू मी त्याचा हळूहळू प्रोडक्टची लिस्ट पाठवली, ती मी ऑनलाईन केली। ती मी प्रोडक्टची लिस्ट करता करता मी सगळ्यांनी मला ऑर्डर्स दिल्या, त्या मी ऑर्डर अगदी बदलापूरपर्यंत 2 व्हीलरने पोहोचवत होतो। म्हणजे बदलापूरच्या श्रद्धावानांनी पण मला त्यावेळी ऑर्डर दिल्या होत्या। त्यावेळी पावसात मी भिजत म्हणजे केलं होतं। त्यातच माझे जे डोंबिवलीला वेस्टला एक राहतात त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे आपले जे घरगुती प्रोडक्ट्स असतात ते प्रोडक्ट्स आहेत, ते जनरल स्टोर्समध्ये ठेवले जातात। तो बोलला प्रसाद तू सध्या काही करत नाहीस ना, तर आपण हे दोघांनी मिळून करूया का? म्हणून आम्ही तसं दादांना विचारलं, लीनमवीरा पडेलकरांथ्रू। दादा बोलले सध्या ठीक आहे। दादांनी मला तोपर्यंत गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय रोज 3 वेळा म्हणायचा, सकाळ संध्याकाळ। मी म्हटलं ठीक आहे, तू आत्ता करतोयस ते करत राहा, पण जॉब हा शोधायचाच। असं कळल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, त्याच्याबरोबर मी ते करत राहिलो। आणि ते करत असताना आम्ही सगळीकडे अगदी मार्केटिंग, म्हणजे बापूंनी कसं शिकवलं, मार्केटिंग पण करायचं शिकवलं मला। म्हणजे प्रत्येक दुकानात आम्ही जायचो, दिवा फिरलो। त्यातच मला परत ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या ऑफिसमधनं फोन आला, कारण मला या प्रोडक्टमधनं दोन जणांना असल्यामुळे तेवढा काय प्रॉफिट होत नव्हता। SSCPLच्या ऑर्डर येत होत्या। बापू कृपेने खूप मदत झाली मला, आणि त्यातच मला ह्या प्रोडक्टचं काय तेवढं प्रॉफिट होत नव्हता, पण ठीक आहे, जे करत होतो ते करत होतो। त्यात मला ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या जुन्या ऑफिसमध्ये फोन आला की तुझा परफॉर्मन्स बघता आपले जे माझे HOD जे होते ते ऑफिसचे ओनर होते, म्हणजे डायरेक्टर मधलेच ते HOD होते। तर त्यांनी असं ठरवलं की तुझा परफॉर्मन्स बघता टिल डिसेंबर आम्ही तुला हाफ पेमेंट करू, टिल डिसेंबर। मी म्हटलं बापू तूच आहेस, तू आहेस। माझ्या डोळे पूर्ण भरून आले। मी म्हटलं मला पुढे दिसत होतं मी हे EMI कसा भरू, घर कसं चालवू, सगळं दिसत होतं। पण ही बापूनी सोय अक्षरशः डिसेंबर महिन्यापर्यंतची सोय बापूनी माझी केली होती की EMI आणि बाकीचा घर खर्च निघत होता। आता फक्त जे काय म्हणजे म्हणतात ना की जॉब नाही पण प्रॉफिट कमवतोय, असं माझं आयुष्य म्हणजे बापूनी घडवलं होतं। त्या डिसेंबर महिन्यापर्यंत मी जे SSCPL त्याच्यानंतर आपले घरगुती प्रोडक्ट्स हे करत होतो। म्हणजे रोज दिव्याला फिरायचो, त्याच्यानंतर डोंबिवली ईस्ट वेस्ट सगळ्या दुकानांमध्ये रोज सकाळी 9 वाजता फिरायचं, रात्री 9 वाजेपर्यंत मार्केटिंग करायचं। म्हणजे बापूंनी काय करून घेतलं तर माझ्याकडून मला मार्केटिंग पण शिकवलं, ते पण मी शिकलो। आणि त्याच्यानंतर मला डिसेंबर महिन्याचा मला शेवटची सॅलरी येणार होती, म्हणजे नोव्हेंबर महिन्याची डिसेंबर महिन्यामध्ये येणार। तर 2-3 तारखेला सॅलरी झाली। आता म्हटलं मला काय सॅलरी येणार नाही, तर परत मी बापूंसमोर उभा राहिलो, बापू आता तर ह्या कंपनीची सॅलरी बंद होईल, आता मी काय करू, मला आता तर सॅलरी येणार नाही, तर बाकीचं जे काय ते आता परत तुम्हीच बघा, तुम्ही जसा मार्ग दाखवाल तसं मी करीन। तर त्याप्रमाणे मी परत आपलं जे होतं जे दिलं होतं ते करत राहिलो। तोपर्यंत मी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय 3-3 वेळा सकाळ संध्याकाळ करत होतो।
ते करत असताना बरोबर 22 डिसेंबरला मला एक मित्राच्या थ्रू एक फोन आला, समोरूनच फोन आला. मी सगळ्या मित्रांना तोपर्यंत माझे रिझ्युमे फॉरवर्ड करून ठेवले होते, कुठे जॉब असेल तर सांगा, मी आर्किटेक्चरल ड्राफ्टमन केलंय, कुठेही जॉब असेल तर सांगा. तर त्या मित्रा थ्रू मला अचानक संध्याकाळी 9:15 9:30 पावणे 10ला फोन आला की मी असं असं आर्किटेक्ट बोलतोय, आमच्या इथे रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही जॉईन होऊ शकता का, उद्यापासून जॉईन व्हा. मी म्हटलं म्हणजे मला सुचेन असं झालं, हे काय म्हणजे हे काय घडवतोय बापू असं. मी म्हटलं हो उद्यापासून जॉईन व्हा. मला काय मी म्हटलं इंटरव्ह्यू. ते म्हणे या असंच आपण तुमचा एक्सपिरियन्स बघितला, मी 15-16 वर्ष तुम्ही काम केलंय, आपण जस्ट एक इंटरव्ह्यू घेऊ. आणि माझं ऑफिस हे मला त्यावेळी ट्रेनचा प्रवास कोणालाही शक्य नव्हता, म्हणून माझं ऑफिस डोंबिवलीमध्येच माझ्या घरापासून 10 मिनिटावरती बापूंनी सगळी सोय केली, इतकी जवळ सोय केली की काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये, इतका बापू आपली काळजी घेतो. आणि मी तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिला, तर हार्डली 5 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला असेल. त्याच्यावरती त्यांनी मला काहीही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं उद्यापासून जॉईन हो. म्हटलं ठीक आहे. त्याच वेळी मला पगार होता 50,000 रुपये. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तुला आम्ही एवढा नाही देऊ शकत, पण आम्ही इथे तुला कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये पगार देऊ. त्यावेळी बापूंनी एकदा आपल्याला प्रवचनात सांगितलं होतं, एका प्रवचनामध्ये, त्या प्रवचनामध्ये गुरुवारी मी तिथे उभा होतो आणि अक्षरशः त्यावेळी पण की तुला आत्ता जे मिळेल, आत्ता जे तुझ्या हातात मिळेल ते त्याचा स्वीकार तुम्ही करा, हे बापूंनी सांगितलं. 10,000 रुपये मिळतायत ना, 10,000 रुपये घ्या. आणि ते बापूचे शब्द मला तिथे आठवले की हे बापूंनी आपल्याला सांगितलंय, म्हणजे हे माझ्याचसाठी सांगितलं असेल तेव्हा. तर मी लगेच त्यांना बोललो हो ठीक आहे, मी करायला तयार आहे. आणि मी तिथे जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर आज तिथे माझं पोस्टिंग झालं, माझ्या अंडर स्टाफ आहे, ॲज अ मॅनेजर म्हणून माझी पोस्ट मला मिळाली. आणि हे सगळं म्हणजे म्हणतात ना की जॉब जरी गेला तरी कुठेही माझ्या घराची वाताहत झाली नाही. मी अगदी व्यवस्थित शांतपणे माझं घर आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही. म्हणून ज्याने बापूला जवळ केलंय त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कुठलाच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथ समृद्ध.